या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन आलिशान बंगलो प्रकल्प, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 30 जून 2024 सायंकाळची स्थिती। आनंदाची बातमी अशी आहे की सह्याद्रीचा घाटमाथा, भीमा, निरा, खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात, याचबरोबर पुढे सोलापूर जिल्ह्यात लाभ क्षेत्रातही पावसाला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर म्हणजे रविवारी 30 जून रोजी सकाळपासून खिरेश्वर असेल, भीमाशंकर असेल, खंडाळा, हा सगळा जो भाग घाटमाथ्याचा जो भाग आहे सह्याद्रीचा, ज्याच्यामुळं भीमा खोऱ्यामध्ये पाणी येतं, तिथं चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर पवना असेल, कासारसाई डॅम असेल, टेमघर धरण असेल, अशा विविध ठिकाणी सुद्धा पावसानं आज हजेरी लावलेली आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजू करमाळ्यात सुद्धा 24 मिलीमीटर पावसाची नोंद होती। माढ्यामध्ये 16 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। याचबरोबर भीमाकाठी, पंढरपूर तालुक्यात सुद्धा आज पाऊस आहे। उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये, उजनी जलाशयाच्या क्षेत्रामध्ये पळसदेवला 7 मिलीमीटर पावसाची नोंद होती। याचबरोबर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी आहे, तिकडे 14 मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे। दरम्यान उजनी धरणावर सुद्धा दुपारपासून 12 मिलीमीटर पाऊस सायंकाळपर्यंत झालेला होता। धरण जे आहे ते आता -42% अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामधला जो एकूण पाणी साठा आहे तो 41 TMCच्या पुढे आहे। उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता अद्यापही 22.54 TMC पाण्याची गरज आहे आणि हा प्रकल्प क्षमतेने भरण्याकरता म्हणजे 110% भरण्याकरता म्हणून अजून जवळपास 80 TMC पाणी उजनी धरणात येणं गरजेचं आहे। तेव्हा हे जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेनं भरणार आहे। हे धरण 110% भरता येऊ शकतं। दौंड जवळची जी आवक आहे ती 1991 क्युसेक्सची, पण ह्यात थोडीशी वाढ होण्याची आता शक्यता आहे। आज सायंकाळी 5 वाजे 12 मिलीमीटर इतका पाऊस उजनी धरणावर नोंदला गेलेला आहे। दरम्यान बाष्पीभवनाचं प्रमाणही सध्या वाढत आहे। दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता असते। मागील 24 तासामध्ये 5.72 मिलीमीटर म्हणजे 0.62 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। उजनी धरणामध्ये 7 जून पासून पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास 10 TMC पाण्याची आवक ही झालेली आहे। दरम्यान रविवारी घाटमाथा असेल, भीमा, निरा, खोरा असेल, उजनीचं पाणलोट क्षेत्र असेल आणि लाभ क्षेत्र या सर्वच ठिकाणी पावसाची नोंद होती। त्यामुळं येत्या काळामध्ये धरण लवकर भरेल, भीमा खोऱ्याचे धरणही लवकर भरतील अशी आशा पल्लवित झालेल्या आहेत। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।